ज्ञानेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आपलं बंद केलं व्हिडिओ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 27 आणि 28 यावर आज आपण चिंतन पाहणार आहोत. श्लोक सुरू केला. श्लोकाचं संपेपर्यंत सगळे लोक जॉईन होतात. आता भरभर दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. 5 मिनिटं आहे ना. परी राघवाचे ब्रीद सदा गाजे, परी राघवाचे सदा ब्रीद गाजे. बळे भक्तिरी पुश्री कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जेने विमानी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्री समर्थ रामदास स्वामींनी आपलं स्वतःच जे काय बल आहे, विश्वासाठी काय कार्य केलेलं आहे आणि त्याबद्दल श्री समर्थ आपल्याला एक विश्वास देतात की बाबा रे, हा जो दीनानाथ आहे तो कसा आहे, तो कोदंडधारी आहे. म्हणजे त्यांनी काय केले आहे की भक्तांच्या निवारणासाठी कोदंड म्हणजे धनुष्यबाण, धनुष्यबाण बाळगलेलं आहे. आणि ते कधी कसं बाळगलेलं आहे की भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे. आणि हा धनुष्य धारण केलेला राम दीन दुबळ्यांचा, आर्तजनांचा रक्षण करता आहे. आणि त्याला प्रत्यक्ष पाहताच जो काळ आहे हा काळ सुद्धा थरकाप पावतो. आणि मग असा राम जर आपल्या बरोबर असेल, अशा रामाचं जर छत्र आपल्यावरती असेल, तर आपल्याला घाबरण्याचं कारण काय? नेहमी आपल्या पाठीमागे जर भक्कम शक्ती असेल ना, तर आपण कुठल्याही कार्यामध्ये डगमगू नये. भले आपल्याकडे समजा एखादं कार्य करण्यासाठी 2 पैसे कमी असतील, परंतु एखादा विश्वास देणारा हात असेल की तुम्ही करा, मी तुमच्या पाठीशी आहे, असं म्हणणारं जरी असेल ना, तरी आपल्याला एक धैर्य निर्माण होतं. आणि समर्थ म्हणतात की प्रत्यक्ष धनुष्यबाण हातात घेतलेला, सदैव तुमच्या रक्षणासाठी उभा असलेला हा प्रभू रामचंद्र आहे. तुम्हाला चिंता कशाची? ब्रीत ज्याचे जदाग्नी तोची मणी सारावा, समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. भिवरेच्या तटीवरती म्हणजे पंढरपूरला जो ज्याचे पावले समान आहेत, असा जो सदैव उभा आहे, त्या भगवत भक्तांनी आता चिंता कशाची करायची? तुमच्या पाठीशी तो सदैव आहे ना. तुमच्यावरती आलेलं संकट निवारण्यासाठी तो सदैव उभा आहे. आणि त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. काय केलं पाहिजे तर त्याचा अभिमान आपल्याला पाहिजे की माझ्या पाठीशी माझा भगवंत आहे. खरं म्हणजे ह्या गोष्टी सांगायला नाही पाहिजे, पण ओघडे आल्या म्हणून सांगतो. एक सिनेमामध्ये एक संवाद असा आहे, एक नायक दुसऱ्या नायकाला विचारतो तेरे पास क्या है, तर दुसरा नायक सांगतो की मेरे पास मेरी माँ है. म्हणजे जशी आईची एक शक्ती असते, तशी त्या भगवान परमात्म्याची शक्ती माझ्या पाठीशी आहे. आणि ती शक्ती पाठीशी असल्यानंतर मला दुसरी कशाची चिंता नाही ना. मला दुसरं काय पाहिजे? आणि नुसतंच तो पाठीशी नाही, तर त्याचं ब्रीद आहे, त्याचं वचन आहे. परी राघवाचे सदा ब्रीद गाजे. त्याचं जे मोठेपण आहे हे विश्वामध्ये गाजलेलं आहे. जसं दानशूर करणं होता,
त्या कर्णाचं सगळीकडे नाव झालं होतं की कर्ण हा दानशूर आहे. तसं माझ्या राघवाचं ब्रीद असं आहे की तो भक्ताला कधी वाऱ्यावरती उघड्यावरती सोडणार नाही. आणि त्याच्या पायातील जे वाळे आहेत ना, ते वाळे तुम्हाला गरजून सांगतायत की तुम्ही घेऊ नका, मी सदैव तुमच्या रक्षणासाठी उभा आहे. आणि मग असे जे भक्त त्या रामाचे चरण धरणारे असेल तर श्री समर्थांनी आपल्याला असा विश्वास दिलेला आहे की हा जो माझा राम आहे तो दीनदुबळ्यांचा कैवारी आहे. तो आपल्या भक्ताला कधी वाऱ्यावर सोडत नाही. आणि तुम्ही मनामध्ये विश्वास बाळगा. आपल्या मनामध्ये काय विश्वास पाहिजे की माझा देव माझ्या पाठीशी आहे. हा जोपर्यंत आपल्या मनामध्ये विश्वास येत नाही तोपर्यंत आपल्याला बळ निर्माण होत नाही. आणि एकदा विश्वास आपल्या पाठीशी असला ना की आपण कुठलंही कार्य असो, समाजासाठी झटणारं कार्य असो, स्वतःसाठी कार्य असो, ते निर्विघ्नपणे पार पडतं. त्याच्यामध्ये काही विघ्न येत नाही. आणि आपल्या मनामध्ये एक विश्वास असेल ना तर ते कार्य चांगल्या प्रकारे होतं. मनामध्ये किंतु परंतु काय असेल ना, म्हणजे जसं कारखान्यामध्ये एखादी वस्तू तयार होत असताना एखाद्या मस्तरीचा पार्ट खराब असेल तर तयार होणारी वस्तू तिला काहीतरी डाग असतो. परंतु ती मस्तरी उत्तम प्रकारे असेल, तिचा चालक जर चांगल्या प्रकारे असेल ना तर निर्माण होणारी वस्तू ही चांगल्या क्वालिटीची असते, म्हणजे तिचा दर्जा होतो. आणि इथं तर काय आहे की साधक भक्त चांगला असेल आणि त्याचा भगवंतावरती विश्वास असेल तर त्याचं कुठलंही कार्य हे चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारेच पार पडणार. त्या भगवंतांनी काय केलेलं आहे बरं, पुरी वाहिली सर्व जेने विमानी. म्हणजे प्रसंग असा आहे की प्रभू रामचंद्र आणि रावणाचं युद्ध झालं आणि युद्ध संपून ते परत अयोध्येकडे निघाले. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी काय केलं, त्या विमानामध्ये सर्वांना सोबत बरोबर घेतलं आणि अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्यानंतर आपापली कार्य पार पडली आणि त्या सर्वांचा त्यांनी उद्धार केला. त्यांच्या सोबत जे जे सहकार्य करणारे होते, वानर असतील, इतर काही जे हे असतील, त्या सर्वांचा त्यांनी उद्धार केला. काही हिन कुळामध्ये असतील, हिन जातीमध्ये असेल, परंतु त्यांनी कोणालाही वाऱ्यावर नाही सोडलं. त्या सर्वांचा उद्धार केला. पक्ष थोडीच करणार आहे, तर तो आपली उपेक्षा करणार नाही. याच्यासाठी काय केलं पाहिजे तर त्या भगवंताचा आपण विश्वास निर्माण ठेवला पाहिजे. मी देवाचा, या जगामध्ये आपलं कोणीच नाहीये. आपण वारंवार चिंतनामध्ये ऐकतो, आपण काय करतो की सगळे माझे माझे म्हणतो, परंतु अंतिम समय तुमचं कोणीच नसतं. जो असतो तो फक्त भगवान परमात्मा असतो आणि त्याला विचार केलं असतं. त्या भगवान परमात्म्याला तुम्ही एकदा आपलंसं केलं ना की काय होतं की तुम्हाला चिंता राहत नाही कशाची. सत्य त्यागाची समान, न लगे वेचावे वचन, नारायण ऐसे दास, येरा एरीची आस, मळ नाही चिंता, तेथे देवाची सत्ता. त्या भगवान परमात्म्याची एकदा सत्ता असेल ना मग तुम्हाला चिंता करायची काही कारण नाही. त्या प्रभू रामचंद्रांनी त्याचा जो वैरी होता म्हणजे रावण, मृत्यू समयी असं एका याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे की मृत्यू समयी प्रभू रामचंद्रांनी रावणाला बाण मारला, तो जमिनी कोसळता कोसळता त्याला जमिनीवरती पडू दिलं नाही, त्याला आपल्या मांडीवरती घेतलं, असा उल्लेख आहे एक ठिकाणी. आणि त्यावेळेस लक्ष्मणाला अतिशय क्रोध आला. लक्ष्मणाने सांगितलं की हा आपला शत्रू आहे आणि प्रभूजी त्याला तुम्ही मांडीवरती कसं काय घेताय अंतिम समयी. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मागच्या अवतारामध्ये त्यांनी माझी भक्ती केली होती. म्हणजे भगवंत कसा असतो की तुम्ही कुठल्याही
जन्मामध्ये भक्ती केली असली तर तो तुम्हाला वारेवर सोडत नाही, तो त्याचं फळ तुमच्या पदरी टाकतो. तसं रावणाने त्याच्या पूर्वीच्या कुठल्या तरी एकदा आयुष्यामध्ये किंवा पूर्व जन्मामध्ये म्हणजे काय म्हणतात अवतारामध्ये या भगवंताची भक्ती केली होती. आणि त्या भक्तीला जागण्यासाठी म्हणून रामाने काय केलं की मृत्यू समयी त्या रावणाला आपल्या मांडीवर घेतलं होतं अंतिम क्षणी. म्हणून एक विश्वास ठेवा की शेवटच्या क्षणी तरी भगवान परमात्मा आपल्याला आसरा देतो. असं सांगतात की काशीला गेल्यानंतर जो मृत्यू होतो त्याला सद्गती प्राप्त होते. असं का होतं काशीमध्ये? तर काशी पुण्यभूमी आहे. तुझे समय काय की अंतिम क्षणावेळेस भगवान शिव आपल्या कानामध्ये बीज मंत्र देतो आणि त्याला ती मुक्ती मिळत असते. परंतु हा प्रभू रामचंद्र याला काशीच पाहिजे असं नाहीये. तुम्ही ज्या ठिकाणी असाल जिथे असाल तुम्ही सतत त्याचं चिंतन ठेवलं, त्या चिंतनामध्ये तुम्ही खंड पडू दिला नाही तर तुम्ही कुठल्याही स्थितीमध्ये कुठल्याही ठिकाणी कसे असाल तर तुम्हाला निश्चित सहाय्य करेल. मागे पुढे उभा राहे सांभाळता आली आगाध निवाराया. तुमचं रक्षण करण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. त्याच्यासाठी तुम्हाला राणावनामध्ये जायचं तपश्चर्या याची गरज नाही. न लगती सायास जावे वनंतरा सुख येतो करा नारायण. हाईच वैसुनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. त्या भगवान परमात्म्याला तुम्ही जशा स्थितीमध्ये आहे जेथे असेल तेथे तुम्ही त्याचं चिंतन करा. तो तुमची कधी उपेक्षा करणार नाही. आणि तो करणार नाही असं नुसतं नाहीये तर त्याचं वचन आहे, त्याचं ब्रीद आहे. परी राघवाचे सदा ब्रीज गाजे. म्हणजे त्याने जे वचन दिलेलं आहे ते त्रैलोक्यामध्ये गाजते. आपण काय करतो की एखाद्याला वचन देतो, सकाळी वचन देतो आणि संध्याकाळी विसरतो. परंतु भगवान परमात्म्याचं वचन हे त्रिकालवादी सत्य असतं. वचन हे नेहमी पाळायचं असतं. कुठलीही परिस्थिती आपण एखाद्या मित्राला वचन दिलं की मी तुला अमुक अमुक गोष्टीमध्ये मदत करेल आणि नेमकं त्यावेळेस काय होतं की आपल्यावरती संकट येतं आणि मग आपली मनाची दुग्ध निर्माण होते की आपण त्याला वचन दिले आणि काय करायचं. तर यावेळेस नेहमी आपण वचनाला जागावं. आपल्यावरती जी काही परिस्थिती आली असेल ती थोडा वेळ बाजूला ठेवावी आणि आपण जे दुसऱ्याला दिलेलं जे वचन आहे ते वचन कधी मोडू नये. तरच आपलं या विश्वामधलं सत्य तो टिकून राहतं. छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि आपण काय करतो स्वार्थासाठी ना अनेक गोष्टी बाजूला सारतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं की पापाचा गडा भरत चालतो. सगळ्या गोष्टीला आपण कारणीभूत आहे. या जगामध्ये सर्वात पवित्र काय असेल तर ज्ञान आहे. लोकांना देताना नेहमी ज्ञान द्यावं, पण ते कसं द्यावं? शुद्ध आणि निर्भेसळ द्यावं. बेसळवरून लक्षात आलं एक कथा. एक महिला असते आणि ती महिला नदीच्या पलीकडे असते आणि तिचा दुधाचा व्यवसाय असतो आणि ते दूध विकण्यासाठी तिला काय करावं लागते की दररोज नदी पार करून जावं लागते. नदी पार पलीकडे जायचं आणि दूध विकायचं असं तिचा अनेक वर्षाचा क्रम चालू असतो. नदीला पाणी कमी जास्त येतं जातं. पावसाळ्याचे दिवस असतात आणि तिच्या मनामध्ये एकदा असं एक किंचित निर्माण होतो की आपण जे दूध विकायला जातो या दुधामध्ये थोडंसं पाणी घालावं. आणि ती काय करते, तिच्या मनामध्ये तो कुंतू निर्माण झाल्यावरती ती त्या दुधामध्ये थोडंसं पाणी घालते आणि ते दूध विक्री करते. त्याचे थोडेसे पैसे जास्त येतात. घरून तिला सासू रोज दूध मोजून देत असते आणि तिला समजा 4 लिटर दूध दिलं तर त्याच्यामध्ये पावशेर पाणी घालते आणि 4.25 लिटर दूध विकते. 4 लिटरचे पैसे घरी देते आणि 4.25 जे काही पैसे वाचतात ते तिला मिळतात. बरेच पैसे साचल्यानंतर ती कालांतराने काय करते की एक पैंजण घेते आणि ते पैंजण पायामध्ये घालते. तिचा आक्रमण चालू असतो. पावसाचे दिवस असतात. चिखलामध्ये काय होतं की चिखलामध्ये जे पाय भरतात आणि ती नदीतून जात असते
आणि एक दिवस अचानक काय होतं, त्या नदीच्या पाण्यामध्ये त्यातले तिच्या पायातलं एक पैंजण पडून जातो आणि हे तिच्या लक्षात येत नाही. दूध विक्री करून त्यावेळेस ती ज्यावेळेस परत येते त्यावेळेस तिचं लक्ष घरी गेल्यावर ती चिखलाचे पाय धुण्यासाठी जातं, त्यावेळेस तिचे लक्षात येतं की पायातलं एक पैंजण पडलेलं आहे. या ठिकाणी काय घडलेलं असतं की तिच्या पायातला जो पैंजण एक पडलेला असतो ना, तो पैंजण कशात असतो, तिने अनितीने कमवलेल्या पैशाचा असतो आणि तो पैंजण तो नदीमध्ये वाहून जात असतो. तर त्यावेळेस तिची मैत्रीण तिचं मन तिला सांगतात की शेवटी आपण पाण्याचा पैसा कमवला आणि तो पाण्यामध्येच पैसा गेला. क्षणिक सुख त्याला मिळालं असतं, फक्त त्याची अशी दुर्गती होते. त्यामुळं कधी सत्यापासून विचलित होऊ नये. कितीही प्रसंग येऊ द्या आपल्यावरती, पण सत्यापासून तुम्ही विचलित झाला नाही ना, तर भगवंत तुमच्या पाठीशी कायम राहणार आहे. भगवंताला नेहमी सत्य आवडतं. तुमची जी काही थोडीफार भक्ती असेल ती सत्य वाचनी आणि मनामध्ये भाव ठेवून करावी. देव भावाचा भुकेलेला असतो. आपलं परवा जे काही शिबिर झालं, त्या शिबिरामध्ये बरेचसे जण जे आले होते त्यांचा भाव होता, श्रद्धा होती, त्यांना काहीतरी हाताशी मिळेल या भावनेने ते आले होते. काहींना आर्थिक अडचणी असतील कौटुंबिक, तो भाग सोडून द्या, आपल्याला त्याचा नामोल्लेख करायचं नाहीये. पण तुम्हाला आपली श्रद्धा भक्ती असेल ना, तर आपल्याला अनंत अडचणी आल्या प्रत्येकाला. फक्त एवढं करून आपण त्या ठिकाणी काही ना काहीतरी पदरात पडावं म्हणून त्या ठिकाणी शिबिर आलो होतो. शिबिरामध्ये किती मिळालं काय मिळालं प्रत्येकाचा भाव वेगळा आहे. जया म्हणे जया जैसा भाव तया तैसा अनुभव. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. ज्याच्या मनामध्ये जसा भाव असेल तसा अनुभव मिळेल. तर अनुभव चांगले येण्यासाठी काय पाहिजे, तर आपली श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न पाहिजेत. प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. जगातली अशी कवन सो काज कठीण जग माही जो न होई तात तुम पाही. रामायणामधला दोहा आहे, कवन सो काज कठीण जग माही जो न होई तात तुम पाही. या जगातली असली कुठलीही गोष्ट कठीण नाहीये की ती तुम्हाला अशक्य आहे. पाषाणातील देव प्रत्यक्ष त्यांनी भक्त नामदेवच्या हातात नैवेद्य जेवला होता. पाषाणातील देव नैवेद्य खाणं ही अशक्य गोष्ट होती. पाषाणातील देव नैवेद्य खायला ही अशक्य गोष्ट होती. परंतु नामदेवाच्या भक्तीपोटी ती सत्य झाली की नाही. अशी जगामध्ये अनेक उदाहरणं आहेत की तुमचं कार्य चांगलं असेल, निर्भयशील असेल, तर देव तुमच्या नुसत्या पाठीशीच नाहीये, तर तो तुम्हाला प्रत्यक्ष दर्शनही देईल. दर्शन देताना तो वेगळ्या रूपामध्ये देईल. आपण एखाद्याला म्हणतो, अरे माझ्यावरती खूप संकट आलं आणि तू संकटामध्ये धावून आला, तर धावून आलेला तो व्यक्ती नसेल तर भगवंताने तो पाठवलेला व्यक्ती असतो त्याच्या रूपाने. म्हणून आपण काय करावं, कुठलं कार्य करत असताना त्या भगवंतावरती विश्वास ठेवावा. कारण तो काय दीनदुबळ्यांचं रक्षण करता आहे. असा माझा भगवान परमात्मा, त्याच्या शब्दावरती मी पूर्ण विश्वास ठेवून कार्य करत आहे आणि मला त्याचा अभिमान पाहिजे. आपल्याला काय आहे की नश्वर गोष्टीचा अभिमान आहे. माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सुख आहे, ऐश्वर्य आहे, दागिना आहे, पैसा आहे, या सगळ्या नश्वर गोष्टी आहेत आणि त्याचा आपल्याला मिथ्या अभिमान आहे. सत्य आणि मिथ्य, सत्य तो एकच भगवंत. भगवान परमात्मा सत्य आहे आणि तो सोडा, त्याचं नाम एक सत्य आहे आणि इतर सोडा हे सगळं मिथ्य आहे. सत्य आणि मिथ्य काय हे आपण जाणलं पाहिजे. भगवान परमात्म्याचे बरेच लोक म्हणतात की काय होतंय की आम्ही खूप भक्ती करतो पण आम्हाला देव पावत नाहीये. आपण आपल्या मनाला प्रश्न विचारून पाहावा, आपण जी भक्ती करतो ती आपल्या अंतरात्म्यापासून करतो का? त्याच्यामध्ये किती विक्षेप निर्माण होतो. आमचे एक काका देवपूजेला बसलेला की 3 वेळा मागे वळून मुलाला सांगतात, अरे ते हे केलं का, ते केलं का. म्हणजे तुमची त्याच्यामध्ये निष्ठा किती आहे.
भगवंतांनी काय सांगितलंय की दिवसातून तुम्ही एकदा माझं नाव घ्या, पण ते अंतःकरणापासून घ्या. गजेंद्राचा ज्यावेळेस पाय नकळाने धरलेला असतो, त्याने अनेक प्रयत्न केले. हे सगळे दिखाव्यासाठी झाले. त्यांनी आपल्या नातलगांना मदत मागितली, परंतु अंतिम समय त्यांनी काय केलं की अर्थ हाक दिली भगवंताला, आणि त्या भगवंताच्या दिशेने फक्त एक कमळ बिरकवलं. तर भगवंतांनी काय केलं की हत्ती गज हे नाव घेण्याच्या उच्चाराच्या आतमध्ये त्याला सहाय्य केलं. आपली भक्ती कशी आहे ही प्रत्येकाला आपण ताळून पाहावं. भगवंताची आराधना भक्ती करण्यासाठी काहीच लागत नाहीये. त्याच्यासाठी तुमच्या मनाचा भाव लागतो. जे आतापर्यंत संत होऊन गेले, संत एकनाथ महाराज सोडले तर सगळ्या संतांची परिस्थिती त्या काळात बेताची होती. नव्या नव्या अनेकांची परिस्थिती अशी होती की दररोज काबाड कष्ट केल्याशिवाय उदरभरण होत नव्हतं त्यांचं. परंतु त्यांनी त्यांची भक्तीमध्ये खंड पडू दिला नाही. त्यांचा जो सेवाभाव होता, भगवंत प्राप्तीविषयी त्यांची जी तळमळ होती ती त्यांनी कधी खंडित पडू दिली नाही. आणि त्याचंच फळ त्यांना भगवंतांनी परमेश्वरांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं, सहाय्य केलं अनेक गोष्टीमध्ये. आपण ज्यावेळेस काकडा म्हणतो त्या काकड्यामध्ये सर्वांचा उल्लेख आहे. बरेच संतांचा कोणासाठी काय केलं, प्रत्येक संतासाठी त्यांनी त्या वेळेमध्ये सहाय्य केलेलं आहे. मग भगवंत आपल्याला सहाय्य केलं, पण आपण काय करतोय की भगवंतांनी आपल्याला सहाय्य कशासाठी करावं, तर आपण लौकिकासाठी काहीतरी त्याच्याकडे मागतोय. संतांनी समाजासाठी मागितलं, संतांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. तुकाराम महाराजांची परिस्थिती किती खालावली होती, पण तुकाराम महाराजांनी कधीच सांगितलं नाही की मला पैसा दे, ऐश्वर दे, धन धान्य दे. का त्यांना ते नको होतं का? पोटाच्या भुकेसाठी प्रत्येकाला लागत होतं. पण त्यांनी सांगितलं की मला जशा परिस्थितीत ठेवलेलं आहे ते तुझं कार्य आहे. या देहाचं काय करायचं, नश्वर देहाचं हे तू ठरव. त्याला खायला द्यायचं का नाही द्यायचं हे तुझ्या हातामध्ये आहे. आपण काय करतोय की देवाची भक्ती करतो आणि त्याचा मुलगा देवळात जाऊन सारखा देवासमोर असं काहीतरी पुटपुटायचं. मी त्याला काय झालं, मला काका माझी परीक्षा आहे. बरं तुझी परीक्षा, मग परीक्षेत पेपरला चाललोय, चांगले मार्क पडावं म्हणून मी आज देवाला नमस्कार करायला आलेले. आता ते त्याचं अज्ञान आहे, ठीक आहे, आपण मान्य करू त्याचं अज्ञान आहे. परंतु आपण तर अज्ञान नाहीये ना, आपल्याला चांगल्या गोष्टी समजतात.